मतदार पैसे वाटपावरून गोंधळ। नांदेडमध्ये थेट तेलंगणाचे बोगस मतदार। धर्माबादेत शेकडो मतदारांना डांबण्याचे प्रकार। अंबरनाथमध्ये पैसे वाटपावरून जोरदार राडा। कोर्टाच्या निर्णयानुसार शनिवारी राज्यातील 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। या मतदानावेळी काही ठिकाणी चांगलाच गोंधळ झाल्याचं दिसलं। नांदेडच्या धर्माबादमध्येही 2 ठिकाणी मतदारांना डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला। धर्माबादच्या गोरोबाकाका मंदिरात जवळपास 100 महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला। प्रसादाच्या स्वरूपात 4000 रुपये मिळणार असल्याचं सांगत रोखून धरल्याचा आरोप महिलांनी केला। पैसे देतो म्हणजे होते का बशीचे, तर आम्हाला म्हणले का आम्हाला रात्री येतो म्हणले होते, आम्हाला रात्री आमच्याकडे आले नाही का, आम्ही त्याला म्हणले तुम्ही कसं का आले नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणले का तुमच्या समाजाकडे तुमचे पैसे दिलेले आहेत का, आमच्याकडे नाहीत। मग ते समाजवाले रात्री सकाळी 10 वाजेपर्यंत येणार आहेत। अजून सकाळी मी विचारलं त्याला कसं काल नाहीत म्हणून, तर त्यानं म्हणलेत की तुमचे पैसे अजून सकाळी 10 वाजेपर्यंत बसवलं कोणी तुम्हाला? आम्हाला कबशीवाल्यामुळं आम्ही पैशामुळं आम्हाला पैसे पाहिजेत म्हणून आम्हाला मतदान टाकायचं होतं। 7 पासून इथंच बसल्या। मग भैया या की आम्ही इथं केवळ मतदानाची वेळ झाली, आम्हाला जावं लागेल मतदान टाकायला, आणि तुम्ही काही की आम्हाला इथं बसा म्हणल्या, आतापर्यंत तुम्ही बसल्या आहात तर तुमचा काही इथं येण्याचा पत्ताच नाही। मग आम्ही केवळ बसावं, कसं बसावं, चहा नाही काही नाही, आणि तुम्ही आम्हाला दामून का ठेवल्या। मग आम्हाला सांगून टाका की बाई तुम्हाला कोणता प्रसाद पोहोचणार नाही, तुमचं तुम्ही जावा घरला असं म्हणायला पाहिजे की नाही। एकीकडे महिलांना नजरकैदेत ठेवण्यात आलं असतानाच तिकडे धर्माबादेतच इनानी मंगल कार्यालयातही भाजप कार्यकर्त्यांनी पैशांचं आमिष देत मतदारांना डांबून ठेवण्याचा आरोप करण्यात आला, ज्यामुळे मतदान सुरू असतानाच या घटनांनी चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचं दिसलं। 3 दिवस झाला असं फिरवायलेत, इकडं पळापळी तिकडं पळापळी, देतो म्हणून आम्हाला परेशान करायलेत बघा साहेब। देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यालेत काय नाही, आम्हाला काही पता नाही। आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही, मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले, थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले। मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता देता ते पळून गेले बघा, आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक। एकीकडे मतदारांना डांबून ठेवलं जात असतानाच काही तेलंगणातील मतदार येऊन बोगस मतदान करत असल्याचा आरोप केला गेला। अशाच बोगस मतदान केल्याच्या आरोपातून एक महिला आणि एका पुरुषाला जमावाकडून चोप दिला गेला। मतदान केंद्राबाहेर मोठा जमाव जमल्यानं अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। पण या प्रकारामुळे धर्माबादमध्ये चांगलाच तणाव निर्माण झाला होता। इकडे अंबरनाथमध्येही सकाळपासूनच पैसे वाटपाच्या आरोपांची राळ उठल्याचं दिसलं। मातोश्रीनगर परिसरात पैसे वाटपाच्या आरोपावरून तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। भाजप आणि शिवसेनेकडून एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप करण्यात आले। यावेळी पोलिसांना तणाव निवळण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। त्याचवेळी काँग्रेस आणि भाजपनं भिवंडीहून 200 संशयित महिला या बोगस मतदान करण्यासाठी आल्याचा गंभीर आरोप केल्यानं खळबळ माजली। या महिला एका मोठ्या राजकीय नेत्याच्या मदतीनं बोगस मतदानासाठी आणल्याचा आरोप केला गेला। हा आरोप शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फेटाळला। आम्हाला दुपारी ही माहिती मिळाली होती का भिवंडीवरून महिला आलेल्या 3 बस भरून, त्यानंतर दुसऱ्या रात्री 12ला 3 बस भरून आल्या, आणि इथे काही लग्न नाही, काही कुठला ऑर्डर नाही आहे, कुठलं बुकिंग नव्हतं। त्या महिला रात्री लाईट न लावता कशा झोपू शकतात, आणि त्यांना जर वराडी होते तर कोणी दाखवेल, वराडी असेल त्याला हळद लागलेली असेल, त्यांचं वधू किंवा वर दाखवला असता आणि प्रश्न मिटला असता। ते म्हणतील आयडी, मग त्यांची आयडी बोलवा, आणि आपल्या नगरपालिकेच्या बुकमध्ये त्यांची आयडी असणारच। इकडे अंबरनाथच्या पालेगाव परिसरातील जेपी हार्मोनियम सोसायटीत पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला। यानंतर भरारी पथकाने येऊन हे पैसे ताब्यात घेत चौकशी सुरू केल्याचं दिसलं। तर मी बघितलं इथे खूप गर्दी आणि गोंधळ चालू होता, तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील
यांची काही माणसं सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय? तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी? म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे. अहिल्यानगरच्या कोपरगावामध्येही SG महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्येही बाचाबाची झाल्यानं गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रापासून दूर नेल्यानं वाद टळला. डुप्लिकेट मतदान करून घेतलं साहेबांनी, त्याला घड्याला करायचं होतं, त्यांनी कमळाचे फक्त दाबले त्यांनी. 24 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचं मतदान यंत्रात बंद झालंय. त्यामुळे प्रामुख्यानं नांदेडच्या धर्माबाद आणि ठाण्याच्या अंबरनाथमध्ये झालेल्या या गोंधळात मतदानावर काय परिणाम झाला हे रविवारच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.